सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिवराज्याभिषेक सोहळा अर्थात हिंदू साम्राज्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दरवर्षी चाळीसगाव तालुक्यातील हजारो शिवप्रेमी युवकांची रायगड मोहीम आयोजित केली जाते। यावर्षी चाळीसगाव तालुक्यातील जवळपास 3000 युवकांच्या रायगड मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज की जय, चलो रायगड अशा जयघोषात राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या 60 बसेसमधील शिवप्रेमींचा भव्य ताफा रायगडाच्या दिशेने रवाना झालाय। हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी आणि रायगड मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाळीसगावकर उपस्थित होते। हा सोहळा महाराष्ट्रात घेणारा एकमेव आमदार मंगेश चव्हाण असं अजित चव्हाण यांनी म्हटलंय। अजित चव्हाण यांनी सांगितलंय की ज्यावेळी मतं मागायची असतात त्यावेळी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आमदार मतं मागण्याचा प्रयत्न करतात, परंतु चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे रायगड मोहीम यामध्ये कायम सातत्य ठेवून आहेत आणि तरुणांचं दरवर्षी रायगडावर जाण्याचं प्रमाण वाढत आहे। तसेच तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्याचं काम आमदार मंगेश चव्हाण करत आहे असं यावेळी त्यांनी सांगितलंय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामधले हजारो युवक आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दुर्गराज रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता गेले होते। अनेकांचे मला फोन आले। अनेक तरुणांचं आयुष्य या रायगडच्या वारीनं बदलून जातं। का तर इथं होणारे कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि महाराजांच्याबद्दल 3 दिवस सातत्यानं कानावरती पुढणारं उत्तम साहित्य, पोवाडे, कवनं। माझ्या माहितीतल्या अनेक तरुणांनी सांगितलं की दादा, यापुढे आयुष्यात आम्ही कधीही व्यसन करणार नाही आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधले पैलू आमच्या आयुष्यात आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू। मंगेश चव्हाण यांचं अतिशय मनापासून अभिनंदन। ते माझ्या पक्षाचे आमदार आहेत, माझे सहकारी आहेत म्हणून नाहीत, तर कोट्यवधी रुपये दरवर्षी या सगळ्याकरता खर्च होतो। पण बघा, राजकारणामध्ये अनेक लोकांवरती, राजकारण्यांवरती आरोप होतात। निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या आमिष आणि व्यसनांची सवय तरुण पिढीला लावली जाते, पण आमदार मंगेशराव चव्हाण असा एक माणूस आहे, असा एक शिवभक्त आहे। निवडणुका असोत नसोत, काहीही असो, गेली काही वर्ष सातत्यानं हजारो तरुणांना रायगडावरती नेऊन ही रायगडवारी घडवण्याचं पुण्यकर्म ते करतायत। महाराष्ट्रामधली तरुण पिढी निर्व्यसनी शिवचरित्राचं पाईक असण्याचं, घडवण्याचं अतिशय पुण्याचं काम मंगेश चव्हाण करतायत। महाराष्ट्रातल्या एकही राजकारण्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याव्यतिरिक्त असं भरीव काम जे खरोखर लोकांसाठी आहे, नुसतंच मतांसाठी नाही आहे, असं माझ्या पाहण्यामध्ये नाही। आमदार मंगेश चव्हाण आणि सर्व शिवभक्तांचं या रायगड वारी करता तरुणांना शिवचरित्राचं संस्कार घडवण्याकरता अतिशय मनापासून अभिनंदन। जय शिवराय। जागर जनस्थानसाठी सोजीलाल धनगर, चाळीसगाव।